आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा आणि अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांनी खूप मोठा आवाज उठवला त्या अंजली दमानिया आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडल्या गेल्यात। अंजलीताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, हो. अगदी व्यवस्थित येतोय. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, धनंजय मुंडेंनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला, तो त्यांनी राज्यपालांकडे पाठवला आणि आत्ताची बातमी अशी आहे की राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारलाय। आपली पहिली प्रतिक्रिया? कसं आहे की मला खरं तर वाटत होतं की आपण राज्यपालांची भेट घ्यावी आणि जी त्यांना विनंती करावी जी की हा राजीनामा तुम्ही रिजेक्ट करा जी आणि त्यांना बडतर्फ करा. त्यांची हकलपट्टी झाली पाहिजे जी मंत्रिमंडळातनं. कारण राजीनामा कोणाचा घ्यायचा की बाबा एखादा साधा माणूस असेल, अमुक चूक झाली असेल आणि त्यांनी राजीनामा दिला की बाबा चौकशी होईपर्यंत मी राजीनामा देतोय. जी या माणसांना बडतर्फ करायला पाहिजे. यांची हक्कलपट्टी राजकारणात करायला पाहिजे. जी कारण या सगळ्या मागे आपण जर लढतोय तो पुन्हा कधी संतोष देशमुख होऊ नये. महाराष्ट्रात परत अशी कधी घटना होऊ नये. जी परत एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये आणि या राजकारण्यांना एक म्हणजे धडा मिळावा त्यासाठी आपण लढतोय आणि त्याचे काही राजीनामा हे त्याचं उत्तर नव्हतं. तर अंजलीताई, खरं तर एक मी एक वेळ बाजू मागितली जी होती. धनंजय मुंडे सातत्यानं मांडत आले ती पण आपल्याला लक्षात घेतली पाहिजे। ते सातत्यानं असं म्हणतायत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना ही फाशी झाली पाहिजे किंवा त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, असं ते सातत्यानं म्हणतायत। दुसरी गोष्ट, आज जे त्यांनी ट्विट केलंय, जे राजीनामा दिल्यानंतरचं ट्विट आहे, ते जर आपण बघितलं त्यात कुठेही संतोष देशमुखांची हत्या किंवा बीडमधलं प्रकरण किंवा इतर कोणत्याही प्रकरणाचा कुठेही उल्लेख नाहीये। त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून मी प्रकृती बरी नाहीये, प्रकृती अस्वस्थ्यामुळे मला राजकीय सक्रिय होता येत नाहीये, त्यामुळे मी राजीनामा देतोय, असं त्यांनी म्हटलंय। हो ना, अगदी. आणि त्यात राष्ट्रवादी तर म्हणते की आम्ही नैतिकतेच्या मुद्द्यावर दिलंय जी आणि हे म्हणतात की मी नैतिकता आणि मला माझी प्रकृती ठीक नाहीये. डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिलाय जी म्हणून मी राजीनामा देते. तर मला त्यांना तोच प्रश्न विचारायचा आहे. मग तुम्ही काल तुमचा हा सल्ला कुठे गेला होता? तुम्ही तिथे जे सगळ्यांच्या भेटी-गाठी घेत होत्या, तेव्हा कुठे गेला होता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला? अचानकपणे तुम्हाला आठवतं आणि बेल्स पॅल्सी आहे काय? इट इज जस्ट वन स्मॉल नर्व्हचा इश्यू जो 3 ते 4 आठवड्यात अगदी ठणठणीत होतो माणूस. जी आणि त्याच्यासाठी यांनी हा राजीनामा दिलाय. म्हणजे हे अतिशय हास्यास्पद असं स्टेटमेंट त्यांनी केलंय. त्यांची अक्षरशः म्हणजे हकलपट्टी झाली आहे. पण त्यांना ते मानून घ्यायचं नाहीये आणि परत राजकारणात येण्यासाठी, कारण आपण बघतोच आहे की संजय राठोड सारखी माणसं पुन्हा राजकारणात येतात. जी या ना त्या मार्गाने येतातच. छगन भुजबळ एवढा मी त्यांच्या आणखीन विरुद्ध आणखीन एक लढले. अंजलीताई, या आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यातून महत्त्वाचा वाटतो, कारण तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं हे प्रकरण तुम्ही लावून धरलेलं आहे। अनेक पद्धतीनं तुम्ही अनेक दृष्टिकोनातून आपण या सगळ्याचा अभ्यास केलेला आहात। मला याच्यातला एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो, धनंजय मुंडेंचा या संपूर्ण प्रकरणाशी थेट संबंध किती आहे किंवा किती असेल असं आपल्याला वाटतं? प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करू शकाल का? या संपूर्ण प्रकरणाशी म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाबरोबर धनंजय मुंडे यांचा थेट संबंध किती असेल किंवा आहे का? आपल्याला या सगळ्या आपण जो काही अभ्यास केला या संपूर्ण प्रकरणाचा, याच्यातून आपल्याला मला काय मला जाणवलं? नक्कीच. कारण मला एक सांगा, की धनंजय मुंडे यांचा जो आर्थिक स्रोत आहे, तो कुठून आहे? त्यांच्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या सांभाळणारा म्हणजे जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड, इथे ठिय्या देऊन बसणारा वाल्मिक कराड. त्यांचा आज मी एक एफ-आय-आर ट्विट केलाय, जो वाल्मिक कराडनी केला होता एका तिराईत माणसावर. जी त्याच्यात त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे, की त्यांचं जे परळीतलं संपर्क कार्यालय आहे, त्याचं संपूर्ण व्यवस्थापनही मी बघतो. जी म्हणजे त्यांचं कार्यालय असो, त्याचं व्यवस्थापन हे बघतात. कंपनीचे व्यवहार असो, ते बघतात. ते जेव्हा इलेक्शन फाईट करत होते, ते सगळं त्यांनी केलंय. त्यांच्या कंपन्या एकत्र, जमीन एकत्र, सगळे आर्थिक व्यवहार एकत्र. हे जर आपण बघतोय, जी तर हे दोघं वेगळे कसे? त्यांना जे जी पैसे जे जी जी कराड कमवत होते, ते जी कोणाला येत होते? किंवा मला धनंजय मुंडेंनी सांगावं, की त्यांचे आर्थिक स्रोत काय आहे? जी कुठून येत होता त्यांचा पैसा? नक्कीच नक्कीच कमावणारा नक्कीच हा सगळा वाल्मिक नक्कीच कराडच होता. नक्कीच धन्यवाद अंजलीताई, तुम्ही आमच्याशी बोललात आणि विस्तृत चर्चा केली त्याकरता।